आता आपण सुपर मार्केट राऊंड साठी 3 नवे स्पर्धक निवडतोय आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे रितिका। रितिका, मला यातली 3 टोकन्स काढून दे, डोळे मीट आणि एक एक टोकन दे। 1 2 3 आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 12। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुरेखा पाटील। पाटील मावशी, घरी कोण कोण असतं तुमच्या? माझे मिस्टर, मी आणि माझे 3 मुलं। 3 मुलं? बर, मुली मुलं? 2 मुली 1 मुलगा आहे मला। बर, मुली काय करतात? मोठी मुलगी माझी BMS झाली। अच्छा। आणि दुसरी मुलगी शेवटचा म्हणजे फायनलला आहे, म्हणजे आता रिझल्ट यायचा आहे तिचा। अच्छा। आणि तिसरा मुलगा आता जस्ट लागला। बर, मग मुलगा काय करतो? इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला। इंजिनिअरिंगला? अच्छा। खरेदीला तुमच्या बरोबर कोण कोण येतं बाहेर? माझे मिस्टर, मी, माझी मुली। मुली बरोबर असतात नेहमी? हो। मग त्यांना येतं सगळी खरेदी? हो, करते। आणि तुम्हालाही जमते? बरं, बघूयात आता तुम्ही कशी खरेदी करताय। जास्तीत जास्त माझे मिस्टरच असतात त्याच्यात, म्हणजे खरेदीमध्ये बरोबर असतात। काय करतात ते? बॅगा उचलतात? नाही, बॅगा आम्ही उचलतो। अच्छा। सगळी चॉईस त्यांची असते। सगळे चॉईस त्यांची असते? बरं, पण आता त्यांच्या चॉईसने तुम्हाला इथे खरेदी करता येणार नाहीये, कारण का या राऊंड मध्ये फक्त तुम्ही खेळताय। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सोनाली शिंदे। सोनाली शिंदे। बर, तुम्ही काय करता वहिनी? गृहिणी आहात? बर, आणि घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर आणि 2 मुली। अच्छा। मिस्टर काय करतात? कंपनीत आहेत। कुठल्या? सेहिट कंपनी। अच्छा। खरेदीला कोण येतं बाहेर तुमच्या? मिस्टर बरोबर असतात। मग ते काय असंच स्वतः खरेदी करतात यांच्यासारखे की म्हणजे असे दोघे का बॅगाच उचलतात नुसते? नाही ना, पण ते बरोबर असतात। पण आज तुमच्या बरोबर ते नाहीये, तुम्हाला एकटीलाच इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुनीता बाळसराफ। अच्छा। वहिनी, मला सांगा घरी कोण कोण असतं? 1 मुलगा आणि 2 ट्विन्स मुली आहे माझ्या। ट्विन्स? हो। दोघी एकसारख्या दिसतात? हो। बरं, मग काय ते जुळ्याचं दुखणं असतं घरी? एक आजारी पडली की दुसरी पडते। खरं? हो, एक रडायला लागली दुसरी रडते। अरे बापरे, मग एकीनं एक वस्तू मागितली की तुम्हाला आणून द्यावी लागत असेल? नाही, मला सर्व सेम वस्तू आणाव्या लागतात, एकसारख्या 2। बर, मग तुम्ही ओळखता कसं त्या दोघींना? आहे काही खूण आहेत, ती आहे एकीला, एक उंच आहे थोडी, एक थोडीशी बुटकी आहे। आणि नाव काय? सीता गीता? नाही, श्रेया आणि श्रुती। श्रेया आणि श्रुती। बर, मग खरेदीला कोण असतं तुमच्या बरोबर? माझी मैत्रीण असते। कोण? ही शेजारी येते। अच्छा। बर, पण मग काय त्या नेहमीच असतात खरेदीला बरोबर? कायम। बर, पण दरवेळेला खरेदीला पैसे लागतात ना तुम्हाला? पण आज इथं पैशांची गरज नाहीये तुम्हाला खरेदीला। बघूया तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे। या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि तुमच्या तिघींना आज खरेदी करायची आहे 951 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। करा लवकर लवकर, 1 मिनिटाचा वेळ आहे, पटकन। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूयात। खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे, पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते। सुरेखा पाटील यांनी केलेली खरेदी आहे 575 रुपयांची। त्यानंतर सोनाली शिंदे यांनी केलेली खरेदी आहे 694 रुपयांची, आणि सुनीता बाळसराफ यांनी केलेली खरेदी आहे 763 रुपयांची। अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला। अभिनंदन वहिनी। थँक्यू। काय किती आनंद झालाय।
आता हे सगळं मेकअपचं साहित्य कोणाला देणार? माझी छोटी मुलगी आहे, तिला फार आवड आहे मेकअपची. छोटी पण त्या दोघी जणी जुळ्या आहेत नाही, मोठी मुलासारखी राहते पूर्ण आणि छोटी मुलींसारखी राहते. ना? एक मुलासारखी हो, एक आणि- मुलीसारखी. हो. बरं तिला मग मुलासारखा राहायला आवडतं मोठीला आणि छोटीला मुलींसारखं राहतं. क्या बात आहे. म्हणजे आता जरा कन्फ्युजन थोडं कमी झालं हो, तुमचं. हो या जॅकपॉट राऊंड मध्ये जर तुम्ही काही जिंकलात तर ते तिला द्या दुसरीला. हो हो चालेल. हो. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जॅकपॉट राऊंड कडे वळतोय, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, खातं पितं जगतं उंच वाढतं पण जराही चालत नाही की एक पाऊलभर सुद्धा पुढे जात नाही, म्हणजे काय? याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या चोपडे वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या बाळसराफ वहिनी दोघेही खेळत आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. आम्ही काय केलंय, तुमच्या समोर 3 पर्स ठेवल्यात आणि या पर्स मधल्या प्रत्येक कप्प्यांमध्ये काही टोकन्स आणि 5 रुपयाची कॉइन्स ठेवलेली आहेत. तुम्हाला काय करायचंय तर 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त 5 रुपयाची कॉइन्स ही तुमच्या समोरच्या प्लेटमध्ये जमा करायची. पण एक अट आहे, तुमचे डोळे आम्ही पहिल्यांदा बांधणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला पाहता येणार नाही, फक्त अंदाजाने तुम्हाला 5 रुपयाची कॉइन्स ओळखायचे आणि प्लेटमध्ये जमा करायचे. समजलं? एवढं सोपं आहे. 1 मिनिटामध्ये सर्वाधिक 5 रुपयाचे कॉइन्स जमा करायचे. ठीक आहे, चला मग पट्ट्या बांधूयात पहिल्यांदा. दोघी तयार आहात? सगळेजण तयार? साडे माडे 3 करा सुरुवात. लवकर लवकर लवकर, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. फक्त 5 रुपयाचे कॉइन्स. साडे माडे 3. 1 मिनिटाच्या वेळेमध्ये बाळसराफ वहिनींनी 2 कॉइन्स जमा केलेत तर आपल्या चोपडे वहिनींनी 5 कॉइन्स जमा केलेत. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल की हिरवी, हिरवी की लाल? जाऊ दे ना, डायरेक्ट वहिनींना विचारतो. चोपडे वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? लक. लक. पण काय आवडता रंग आहे तुमचा? असं काही नाही, आवडता एक पण रंग नाहीये. अच्छा, म्हणून लाल. बर, पाठीमागे काय वाटते, लाल की हिरवी? आणि हिरवी कुठली? हिरवी. बर, 1 मिनिट थांबा थांबा थांबा. कोणती चावी निवडणार? लाल. लाल नक्की? हो. निवडा मग. चोपडे वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे बाळसराफ वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. साडेमाडे 3च्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत बाळसराफ वहिनी. त्यांना मिळालेले आहेत कलर मार्कर्स. अभिनंदन. थँक्यू. हे घ्या मार्कर्स. आम्ही तुम्हाला 2 मार्कर्स दिलेले आहेत. कळलं कशासाठी? हो, 2 मुलींसाठी. 2 मुलींसाठी. पण मुलाला काय देणार? मुलाला काय देऊ? काय आता देणार? त्यालाच देऊन टाकेले दोन्ही. बर, त्याला द्या हे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत चोपडे वहिनी, ज्यांना मिळालंय वॉटर प्युरिफायर. अभिनंदन. थँक्यू. किती आनंद झालाय पहा. आता काय घरात आहे वॉटर प्युरिफायर? नाही, पण याची गरज होती. हो. बघा, ती गरज आम्हाला माहित होती म्हणूनच आम्ही वॉटर प्युरिफायर घेऊन आलो. थँक्यू. 3:30 खेळून कसं वाटलं? छान. खूप छान वाटलं ना? मजा आली. मजा आली. अशीच मजा तुम्ही रोज करत राहा आणि रोज 3:30 पाहत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, खाते पिते जगते उंच वाढते तरीही चालत नाही की जागचे हलतही नाही, म्हणजे काय? थांबा थांबा थांबा, तुम्ही या. थांबा थांबा थांबा, बघूयात तरी. तुमचं नाव? नीता बागुल. आणि उत्तर? झाड. झाड. हो. झाड हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तुम्हाला मी ते भेटलं असते. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.